अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि कालपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू झाले. काल देखील 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहेत. मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवला आहे आणि आज 8 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. काल ज्या महिलांना पैसे भेटले नाही त्यांना देखील आज पैसे देण्यात आले आणि उर्वरित 8 जिल्ह्यात सुद्धा अजून पैसे वाटप झालेले आहे. आता कोणते ते 8 जिल्हे आहेत आणि कोणाला किती पैसे भेटले, आता 2100 प्रमाणे भेटले का 4200 रुपये भेटले का 1500 प्रमाणे मिळत आहे, हे सर्व आर्टिकल आपल्याकडे आलेलं आहे. पूर्ण आर्टिकल तुम्हाला दाखवतो की कसं पैसे वाटप झाले, कोणाला भेटले कोणाला भेटले नाही. पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला भेटून जाईल की कोणाला पैसे मिळणारे. तुम्हाला सर्च करायचं एक ऑप्शनसुद्धा दिलं आहे की लाडकी बहीण योजनेचं तुम्हाला किती पैसे मिळणारे आणि 5 वर्षाची पूर्ण यादीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे. ती यादी पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका. सर्वात अगोदर आपण बघूया की कोणत्या त्या 8 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि तुम्हाला हे सुद्धा सांगणारे किती पैसे वाटप होत आहे. तर सर्वात अगोदर आपण बघूया कोणत्या त्या 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणारे आणि तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तुम्हाला सुद्धा आतापर्यंत पैसे आलेले असतील. आता जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतोय तेवढ्यात तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असेल. तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता की सर आम्हाला एवढे पैसे भेटले, जेणेकरून आपल्याला एक सर्वे सुद्धा समजून जाईल की कोणाला किती पैसे भेटले, कोणाला किती पैसे मिळत आहेत. ठीक आहे, सर्वात अगोदर बघूया कोणत्या ते 8 जिल्हे त्यामध्ये पैसे वाटप झाले. सर्वात अगोदर बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणीची आता प्रतीक्षा संपलेली आहे. कालच मी व्हिडिओ बनवला होता की 15 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. म्हणजे 15 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत. त्या जिल्ह्यांच्या पूर्ण यादीसुद्धा मी तुम्हाला दाखवली होती. ही महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की कालपासून पैसे वाटप सुरू झाले आणि आज देखील 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. कोणकोणते ते जिल्हे होते ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की 15 जिल्ह्यापैकी, ठीक आहे, इथं पाहू शकता 15 जिल्ह्यांपैकी यवतमाळ जिल्ह्यात काल पैसे वाटप झाले, सातारात सुद्धा पैसे वाटप झाले. अमरावती जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला देखील पैसे भेटले असतील. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यात जर राहत असाल तर यामध्ये 4200 रुपये वाटप झाले. काही महिलांना 4200 रुपये वाटप झाले. कमेंट सेक्शनला आपल्याला पाहायला भेटलं की महिलांनी कमेंट केलं की सरकारला की सर आम्हाला 4200 रुपये दिले, म्हणजे 2100 + 2100 म्हणजे त्यांना 2 हप्त्याचे पैसे भेटले आहेत. आणि काही महिलांना 2100 प्रमाणे पैसे फक्त 2100 रुपये भेटले आहे, म्हणजे 1 महिन्याचे पैसे त्यांना भेटलेले आहे. तर काही महिलांना, काही किरकोळ महिलांना, म्हणजे असं म्हणू शकता की 1% महिलांना त्यामध्ये फक्त 1500 रुपये भेटले आहे. आता कोणत्या त्या महिला असणार आहे त्यांना 1% म्हणजे फक्त 1500 रुपये त्यांना भेटलेले आहेत. आता 1500 रुपये कोणाला मिळले असतील यावर मी डिटेलवर चौकशी केली की 1500 रुपये कोणत्या महिलांना देण्यात येत आहे की ज्यांनी, म्हणजे आत्ता ज्यांनी नवा फॉर्म भरला असेल लाडकी बहीण योजनेचा, आत्ता जर त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांना या 1500 रुपयाचा लाभ भेटतोय. ठीक आहे, म्हणजे मागचे जे पैसे ना त्यांना 1500 प्रमाणे त्यांना आता लाभ दिला जातोय. त्यांना 1500 पैकी पैसे आले असतील असं आपल्याला पाहायला भेटतंय. पण आता ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरून ठेवला आहे त्यांना 2100 प्रमाणे पैसे वाटप होत आहे, तर काही महिलांना 4200 रुपये वाटप होत आहे, हे आपल्याला पाहायला भेटतंय. ठीक आहे, आणि उर्वरित जे जिल्हे त्यामध्ये बघू शकता आता 15 जिल्ह्यांपैकी जळगावला देखील पैसे वाटप झाले, हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं आहे. नाशिकवाल्यांना पैसे वाटप झाले आणि संभाजीनगरला देखील पैसे वाटप झालेले आहे. यामध्ये पण भरपूर अशा महिला होत्या, त्यांच्या कमेंट येत होत्या की सर आम्हाला सुद्धा 4200 रुपये भेटले आहे आणि 4200 आणि 2100 असंच आपल्याला कमेंट पाहायला भेटतं आहे की सर आम्हाला 4200 आणि आम्हाला 2100 प्रमाणे, म्हणजे सरकारने जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण केलं आणि 2100 प्रमाणे पैसे वाटप जे केलं ते पूर्ण त्यांनी करून दाखवलं. आत्तापर्यंत आपल्याला माहीत होतं 1500 वरनं ही स्कीम आता 2100 वर जाण्यासाठी वाट पाहावं लागेल, खूप काही आपल्याला अडचण येणार आहे. पण आता काही अडचण येत नाही आहे, डायरेक्ट 2100 प्रमाणे पैसे वाटप झालेले आहे आणि या जिल्ह्यात पैसे वाटपसुद्धा झालेले आहे. ठीक आहे, हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. पण आता जे नवीन 8 जिल्हे आहेत त्यामध्ये आज ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले असतील त्या 8 जिल्ह्यांपैकी आज त्यांच्या खात्यात पैसे आले असतील. पण 2100 आणि 4000 प्रमाणेच पैसे वाटप होत आहेत, म्हणून आनंदाची बातमी आहे महिलांसाठी. महिलांनी ज्या रीतीने या सरकारला मतदान केलं आणि सरकार सत्तेत आणलं, म्हणजे 2100चा जे त्यांनी वचनपूर्ती सोडा केला होता, त्यांनी हे सुद्धा स्पष्ट करून दिलं होतं की तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही 2100 प्रमाणेच पैसे वाटप करणार, ते सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलं.
आता पुढचं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात आणि धुळे आणि रायगड या जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. ऑलरेडी कालच मी व्हिडिओ बनवला होता, कालच या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत. यामध्ये पण सर्व महिलांना 2100 आणि 2100 आणि 4200 रुपये प्रमाणित वाटप झालेलं आहे. ठीक आहे, आता पुढे बघू शकता. आता मुंबई, नंदुरबार आणि बीड या जिल्ह्यात सुद्धा कालच पैसे वाटप झाले. आता मला मुंबईकरवाल्यांचे पण कमेंट येत होत्या आणि उर्वरित नंदुरबारवाल्यांचे पण. नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा काही महिलांना 1500 रुपये भेटले आहे. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतंय की नंदुरबारला आणि मुंबईला देखील काही कमेंट येत होत्या की यामध्ये सुद्धा 1500 रुपये वाटप होत आहे. आता ज्या महिलांना 1500 वाटप झाले ना, हे मागचे पैसे, हे आत्ताचे पैसे नाही. आत्ताचा जो हप्ता येणार आहे म्हणजे तो जो डिसेंबरचा जो हप्ता येणार आहे तुम्हाला, तो 1500 रुपये वाटप नाही होणार, तो डायरेक्ट तुमच्या खात्यात 2100 प्रमाणे वाटप होणार आहे. ठीक आहे, हा 1500 रुपये जे तुम्हाला आले असतील ना, तो मागचा हप्ता असेल म्हणून तुम्हाला 1500 आले असतील. पण आत्ताचे जे हप्ता वाटप होणार आहे डिसेंबरचा, तो तुम्हाला 2100 प्रमाणेच वाटप होणार आहे. यावर काही कमी नाही, यावर काही जास्त नाही, 2100 प्रमाणेच तुम्हाला वाटप होणार आहे. डिसेंबर, जानेवारी हे 2 महिन्याचे काही महिलांना पैसे आले आणि काही महिलांना फक्त 2100 रुपये आले, ते म्हणजे डिसेंबरचे पैसे. आणि जे 1500 रुपये आले असतील ते मागचे हप्ता असेल, तो तुम्हाला देण्यात आला असेल, असं सुद्धा आपल्याला कमेंट पाहायला भेटत आहे. आणि शेवटचे म्हणजे बघा, पुणे, कोल्हापूर आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यात सुद्धा काल पैसे वाटप झाले. म्हणजे आपल्याला माहिती आहे या 15 जिल्ह्यात तर पैसे वाटप झालेले आहे. पण आता उर्वरित जे 8 जिल्हे त्यामध्ये पैसे वाटप झाले, ते सुद्धा आपल्याला ती सुद्धा यादी पाहायची आहे. पण आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला आताच्या आता लाईक करून टाका. आणि आपण लगेच पाहूया कोणत्या त्या 8 जिल्ह्यात आज पैसे वाटप झाले आणि त्या जिल्ह्याची यादी तुम्ही इथं पाहू शकता. पैसे वाटपची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. इथं पाहू शकता पैसे वाटपची यादी सुद्धा आपल्याकडे आली आहे की 8 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे, त्याची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, 8 जिल्ह्यात आज परत पैसे वाटप झाले. आता कोणते ते 8 जिल्हे आहेत ते सर्वात अगोदर आपण पाहूया की कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे वाटप झालेले आहे. बघू शकता तुम्ही इथं. सर्वात अगोदर नागपूर जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, आज देखील तुम्हाला पैसे आले असतील. नांदेड जिल्ह्यात जर राहत असाल तरी सुद्धा आनंदाची बातमी. आणि चंद्रपूर जिल्ह्यात जर राहत असाल म्हणजे इकडचा जो भाग आहे, महाराष्ट्राचा इकडचा जो भाग आहे, या जिल्ह्यात आज 8 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत. या जिल्ह्यांपैकी नागपूर, नांदेड आणि चंद्रपूर इथं पाहू शकता तुम्ही, स्पष्टपणे तुम्हाला दिसतंय. इथं बघू शकता नागपूर जिल्ह्यात आज पैसे वाटप झाले, नागपूरला, चंद्रपूरला पैसे वाटप झाले. आणि दुसरा म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही नांदेड जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. म्हणजे इकडचा जो भाग आहे या जिल्ह्यात आज पैसे वाटप झाले आहेत. आणि आता हे 3 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. तुम्ही जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला आत्तापर्यंत तुम्हाला 2100 रुपये देण्यात आलेले आहे का, तुम्हाला आता 4200 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले. आणि ज्यांना 1500 देखील भेटले असतील त्यांनी सुद्धा कमेंट करा, जेणेकरून आपल्याला कळून जाईल कोणाला 1500 भेटत आहे, कोणाला 2100 आणि कोणाला 4200 रुपये मिळत आहे. ते सुद्धा आपल्याला एक सर्वेद्वारे माहिती पडेल की कोणाला किती पैसे मिळत आहे. ठीक आहे, जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंट करून सांगू शकता. पुढचे जिल्हे पाहूया कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे वाटप होत आहे. आता पाहू शकता तुम्ही इथं वर्धा जिल्ह्यात जरी राहत असाल तरी वर्धावाल्यात सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. अकोलामध्ये वाटप झाले आहे. आणि गडचिरोली इथं पाहू शकता, गडचिरोली इथं गडचिरोलीला पैसे वाटप झाले, अकोलाला पैसे वाटप झाले इथं पाहू शकता. ठीक आहे, अकोला जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. आणि शेवटचं म्हणजे वर्धामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. ठीक आहे, या 3 जिल्ह्यात सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. या जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल तुम्ही सुद्धा कमेंट करा की सर आम्हाला देखील पैसे आलेले आहेत. ठीक आहे, आता पुढचे जिल्हे पाहू शकता तुम्ही भंडारा आणि शेवटचा जिल्हा म्हणजे गोंदिया. इथं पाहू शकता भंडारा आणि गोंदिया ते दोघं जिल्ह्यात आजही पैसे वाटप झाले. म्हणजे असं टोटल 8 जिल्ह्यात आज पैसे वाटप झालेले आहेत. इथं पाहू शकता भंडारा आणि गोंदिया दोघं जिल्ह्यात, म्हणजे इकडचा जो भाग आहे या भागामध्ये आज पैसे वाटप झालेले आहे. 8 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंट करू शकता. आणि या जिल्ह्यात जरी तुम्ही राहत नसाल तुम्हाला पण काही चिंता करायची गोष्ट नाही, तुम्हाला देखील पैसे येणार आहे. आता सर्वात मोठी महत्त्वाची जी गोष्ट येणार आहे म्हणजे 2100 + 2100 4000 कोणाला भेटले असतील. आत्ताची सर्वात मोठी बातमी म्हणजे आता हे 4200 रुपये कोणाला भेटले, कोणाला 2100 रुपये भेटत आहेत. तर यावर आपल्याला म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे पण पैसे 7500 रुपये तुम्हाला आत्तापर्यंत भेटले असतील 1500 प्रमाणे. ठीक आहे, आणि आता जे पैसे भेटत आहे तुम्हाला 2100 प्रमाणे मिळत आहे. आता 2100 कोणाला मिळत आहे, ज्यांना 7500 रुपये भेटले त्यांना 2100 रुपये भेटत आहे. आणि ज्यांनी आत्ताच्या आत्ता निवडणुकीच्या कालामध्ये जर त्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना 1500 रुपये आले असते.
हे 1500 रुपये कसं आले असतील, त्यांना मागचे जे हप्ता असेल त्यापैकी त्यांना 1500चा हप्ता भेटला असेल आणि आत्ताचा जो फॉर्म भरला आहे म्हणजे जुना जो फॉर्म भरला आहे त्यांना 2100 प्रमाणे हप्ता त्यांच्या खात्यात जमा होत असेल असंही आपल्याकडे माहिती आलेली आहे. पण यावर सर्वात महत्त्वाचं येतं की कोणत्या 8 बँकात, फक्त या 8 बँकातच पैसे येत आहे. म्हणजे या 8 बँकांपैकी तुमची लाडकी बहीण योजनेला जर तुम्ही याचं अकाउंट दिलं असेल तरच तुम्हाला पैसे आले असतील. जर या बँकेपैकी जर तुमचं खातं नसेल तुम्हाला देखील पैसे आलेले नसतील. म्हणजे तुम्ही या 8 जिल्ह्यात जरी राहत असाल तर तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुमचं ते सर्वात मोठं कारण आहे की तुमचं या 8 बँकांपैकी तुमचं खातं नसेल. या 8 बँकांपैकी खाते असणं खूप गरजेचं आहे. जर या 8 बँकांनाच त्यांनी आदेश दिले आहे म्हणून 8 बँकांपैकी खातं असेल तर तुम्हाला पैसे आले असेल. आता सर्वात अगोदर पाहूया कोणते ते 8 बँका आहेत. सर्वांची इथं लिस्ट आपण घेऊन आलेलो आहे. इथं पाहू शकता या 8 बँकांपैकी सर्वात प्रथम बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. जर तुमचं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तुमचं अकाउंट असेल आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना हे अकाउंट दिलं असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम पैसे आलेले असतील. दुसरं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, तिसरं आहे ICICI बँक, चौथा आहे ॲक्सिस बँक, ठीक आहे. यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यामध्ये तुम्हाला इंडिया पोस्ट बँक सुद्धा दिलेला आहे. इथं पाहू शकता तुम्ही HDFC फर्स्ट बँक आणि इंडिया पोस्ट बँक, ठीक आहे. इंडिया पोस्ट बँक जरी असेल म्हणजे पोस्टाचं जरी तुमचं खातं असेल ते देखील तुम्हाला पैसे आलेले असतील. सर्वात प्रथम पोस्टाचे बँकेत पैसे येणं सुरू झालेले आहे. असं टोटल 8 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला 100% तुमच्या खात्यात पैसे भेटले असतील. 8 जिल्ह्यात जरी राहत असाल तर या 8 बँकांपैकी तुमचं खातं असणे गरजेचं आहे. आणि जर तुम्ही 8 बँकांपैकी जर तुमचं अकाउंट असेल आणि तुम्ही या 8 जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला पैसे भेटले असतील. किती पैसे भेटले ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जेवढे पैसे भेटले ते तुम्ही कमेंटला सांगा. किती पैसे भेटले, काय भेटले ते सुद्धा कमेंटला सांगू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या. असंच मोठमोठी अपडेट घेऊन तुमच्यासमोर येत असतो. तर भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.